पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या सोमनाथ मंदिराच्या अमृत महोत्सवानिमित्त भाषण करताना एक मोठा दावा केला। त्यांनी म्हटलं की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला विरोध केला होता। मोदींच्या या विधानामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर, न्यूज चॅनल्सवर आणि राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू झाली की नेहरू खरंच सोमनाथ मंदिराच्या विरोधात होते का? त्यांनी मंदिर बांधायला विरोध केला होता की सरकारी हस्तक्षेपाला? आणि या संपूर्ण प्रकरणामागे त्या काळातल्या राजकारणाचा नेमका काय आणि किती संबंध होता, सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। हा सगळा बात समजून घ्यायचा असेल तर आपल्याला 75 वर्ष मागे जावं लागेल। तो दिवस होता 11 मे 1951। पुन्हा एकदा भव्यतेने जगासमोर आलं होतं सोमनाथ मंदिर। हजारो लोकांच्या उपस्थितीत मंदिराचं उद्घाटन होत होतं। भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्वतः त्या कार्यक्रमात उपस्थित होते। स्वातंत्र्यानंतर नव्या भारताच्या पुनर्निर्माणाचं ते एक मोठं प्रतीक मानलं जात होतं। पण आज तब्बल 75 वर्षानंतर पुन्हा एकदा गुजरातमधल्या प्रभास पाटण इथल्या सोमनाथ मंदिराभोवती मोठा राजकीय आणि ऐतिहासिक वाद सुरू झाला आहे। सोमनाथ मंदिर हे एक साधारण मंदिर नाहीये, ते भारताच्या इतिहासाचं, आक्रमणांचं आणि पुनरुत्थानाचं प्रतीक मानलं जातं। गुजरातच्या सौराष्ट्र भागात समुद्रकिनारी उभसलेलं हे मंदिर भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं ज्योतिर्लिंग मानलं जातं। पण या मंदिराचा इतिहास जितका गौरवशाली आहे तितकाच रक्तरंजित सुद्धा आहे। इतिहासकारांच्या मते गेल्या सुमारे 1300 वर्षात या मंदिरावर अनेक वेळा हल्ले झाले। विशेषतः 1025 मध्ये महमूद गझनीने केलेला हल्ला सर्वात चर्चेत राहिला। त्या काळात मंदिरातली संपत्ती लुटली गेली, मंदिर उद्ध्वस्त करण्यात आलं। पुढच्या अनेक शतकात सुद्धा हे मंदिर वारंवार तोडलं गेलं आणि पुन्हा उभारलं गेलं। त्यामुळे सोमनाथ मंदिर हे फक्त धार्मिक श्रद्धेचं केंद्र राहिलं नाही, तर ते भारताच्या सांस्कृतिक अस्तित्वाचं प्रतीक बनलं। आता इथून खरी गोष्ट सुरू होते, भारत स्वतंत्र झाल्यानंतरची। 1947 साली देश स्वतंत्र झाला। त्याच काळात जुनागड संस्थान भारतात विलीन झालं आणि सोमनाथ मंदिर असलेला भाग भारताच्या नियंत्रणात आला। याच दरम्यान सरदार वल्लभभाई पटेल सोमनाथला गेले होते। असं सांगितलं जातं की तिथे त्यांनी समुद्राचं पाणी हातात घेऊन सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीचा संकल्प केला। त्यांच्यासोबत तत्कालीन केंद्रीय मंत्री के.एम. मुन्शी सुद्धा होते। मुन्शी हे स्वतः मोठे साहित्यिक, विचारवंत आणि राष्ट्रवादी नेते होते। त्यांना वाटत होतं की सोमनाथ मंदिराचं पुनर्निर्माण म्हणजेच भारताच्या स्वाभिमानाचं पुनरुज्जीवनच आहे। मग मंदिराच्या पुनर्बांधणीचं काम सुरू झालं। पण इथेच काही मतभेद समोर यायला सुरुवात झाली, कारण त्या काळात भारत नुकताच फाळणीच्या जखमांमधून बाहेर पडत होता। हिंदू मुस्लिम तणाव अजूनही खूप मोठा होता। अशा वेळी पंडित जवाहरलाल नेहरू भारताची एक इमेज, आधुनिक धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते। आणि म्हणूनच नेहरूंना भीती होती की सरकार जर एखाद्या मंदिराच्या पुनर्बांधणीमध्ये प्रत्यक्ष सहभागी झालं तर जगभरात भारताला हिंदू राष्ट्र म्हणून पाहिलं जाईल आणि कदाचित नेहरूंना हे नको होतं। आता नेहरूंना हे नक्की का नको होतं, तर त्यावर इतिहासकार आणि त्या काळातले पत्रव्यवहार सांगतात की नेहरूंनी मंदिर बांधायला थेट विरोध केला नव्हता, पण सरकारी सहभागाला विरोध केला होता। त्यांनी वारंवार हे स्पष्ट केलं की सरकारचा पैसा धार्मिक कामांसाठी वापरला जाऊ नये, कारण भारताचं संविधान धर्मनिरपेक्षतेवर आधारित असणार होतं। नेहरूंची भूमिका अशी होती की मंदिर बांधायचं असेल तर ते लोकांच्या देणगीतून बांधलं जावं, सरकारने त्यात थेट हस्तक्षेप करू नये, सहभाग घेऊ नये। महात्मा गांधींची भूमिका सुद्धा काही अशीच होती। गांधींनी मंदिर पुनर्बांधणीला समर्थन दिलं होतं, पण सरकारी निधी वापरण्याला विरोध केला होता। त्यांनी सुचवलं होतं की मंदिर लोकांच्या देणगीतून उभारलं जावं। त्यानंतर वेगवेगळ्या संस्थानिकांनी आणि सामान्य लोकांनी देणग्या दिल्या। जाम साहेब दिग्विजय सिंग जाडेजा यांनी मोठी आर्थिक मदत केली आणि अशा प्रकारे सरकारी पैशांशिवाय मंदिर पुनर्बांधणीचं काम पुढे गेलं। पण हा वाद इथेच संपला नाही, कारण उद्घाटनाचा दिवस जवळ येत असताना आणखी एक मोठा मुद्दा समोर आला। भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना उद्घाटनासाठी आमंत्रण देण्यात आलं। नेहरूंना हे मान्यच नव्हतं। त्यांना वाटत होतं की राष्ट्रपती म्हणून एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणं ही गोष्ट लोकांमध्ये योग्य संदेश देणार नाही। त्यांनी राजेंद्र प्रसादांना कार्यक्रमाला न जाण्याचा सल्ला दिला होता, पण राजेंद्र प्रसादांनी तो सल्ला मानला नाही। त्यांनी स्पष्ट सांगितलं की ते राष्ट्रपती असले तरी एक श्रद्धावान व्यक्तीसुद्धा आहेत आणि सोमनाथ सारख्या ऐतिहासिक मंदिराच्या उद्घाटनाला जाण्यात त्यांना काही चुकीचं वाटत नाही। आणि मग 11 मे 1951 रोजी सोमनाथ मंदिराचं उद्घाटन झालं। राजेंद्र प्रसादांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं की सोमनाथ मंदिराचा पुनर्जन्म हा भारताच्या आत्म्याच्या पुनर्जन्माचं एक प्रतीक आहे। त्या काळात हे विधान खूप चर्चेत राहिलं होतं। आता प्रश्न येतो की मोदींनी आज 75 वर्षानंतर पुन्हा हा मुद्दा का उपस्थित केला? तर खरं तर त्यामागे राजकारण आणि विचारसरणी दोन्ही आहेत। भाजप आणि संघ परिवार अनेक वर्षांपासून असा दावा करत आलेत की काँग्रेसने भारतीय संस्कृती, हिंदू परंपरा आणि राष्ट्रीय स्वाभिमानाशी संबंधित विषयांकडे नेहमीच संशयाने पाहिलंय। राम मंदिर असो, काशी कॉरिडॉर असो किंवा सोमनाथ,
भाजप या सगळ्याला सांस्कृतिक पुनर्जागरण म्हणून मांडते आणि म्हणूनच मोदींनी आपल्या भाषणात सोमनाथचा उल्लेख करताना नेहरूंचा मुद्दा पुढे आणला होता. दुसरीकडे काँग्रेस आणि इतिहासकारांचं म्हणणं वेगळं आहे. त्यांच्या मते नेहरू मंदिराच्या विरोधात नव्हतेच, ते फक्त धर्म आणि सरकार यांच्यात जरा अंतर राहावं यासाठी आग्रही होते. कारण भारत जर एका धर्माशी जोडला गेला तर त्याचा परिणाम देशाच्या सेक्युलर इमेजवर होऊ शकतो अशी त्यांची भीती होती. त्यामुळे हा वाद खरं तर फक्त मंदिराचा नाही आहे, तर भारताच्या राष्ट्रकल्पनेचा आहे. भारताची ओळख धार्मिक राष्ट्र म्हणून असावी की धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून, हा संघर्ष त्या काळातही होता आणि आजही आहेच. पण या संपूर्ण चर्चेत एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे इतिहास नेहमी ब्लॅक किंवा व्हाईट नसतो. नेहरूंची भूमिका समजून घेताना त्या काळातली फाळणी, सांप्रदायिक तणाव आणि नव्या भारताची प्रतिमा हे घटकसुद्धा समजून घ्यावे लागतात. आणि दुसरीकडे सोमनाथ पुनर्बांधणी मागचं सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्वही नाकारता येत नाही. म्हणूनच आजही हा मुद्दा लोकांच्या भावनिक पातळीवर थोडं त्यांना छेडतो. पण तुम्हाला काय वाटतं, नेहरूंचा विरोध हा धर्मनिरपेक्षतेसाठी होता की त्यांनी भारतीय संस्कृतीकडे दुर्लक्ष केलं? आणि मोदींनी आज पुन्हा हा मुद्दा उपस्थित करणं तुम्हाला योग्य वाटतंय का? कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी पाहत राहा लगावबत्ती.